थिंक अँड ग्रो रिच लिहिण्यासाठी नेपोलियन हिल नावाच्या माणसानं आपल्या आयुष्याची 20 वर्ष खर्ची घातली. त्यानं 500 पेक्षा जास्त करोडपती लोकांची मुलाखत घेतली. त्यात कोण होते? फोनचा शोध लावणारे अलेक्झांडर ग्रॅहम बेल, विजेचा दिवा बनवणारे थॉमस एडिसन आणि मोटार गाड्यांचे राजे हेनरी फोर्ड. अशा 500 करोडपती लोकांच्या अनुभवातून जे पुढे आलं ते म्हणजे यशाची 13 तत्व, 13 प्रिन्सिपल्स ऑफ सक्सेस. आज या व्हिडिओमध्ये आपण फक्त बुक समरी नाही बघणार, तर या 13 पायऱ्या चढून गरिबीच्या अंधारातून श्रीमंतीच्या प्रकाशात जाण्याचं मूळ शोधणार आहोत. पुढे जाण्याअगोदर या पुस्तकाचा थोडक्यात इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, कारण तो तितकाच रंजक आहे. आणि जर तुम्हाला थेट समरी ऐकायची असेल तर व्हिडिओमध्ये टायमर दिला आहे, त्यानुसार तुम्ही थेट समरी ऐकायला घेऊ शकता. 1908चं वर्ष होतं. नेपोलियन हिल नावाचा एक तरुण पत्रकार, ज्याच्या खिशात दमडी नव्हती पण डोळ्यात अनेक स्वप्न होते. एकदा त्याला एका मासिकासाठी अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती अँड्र्यू कार्नेगी यांची मुलाखत घ्यायची संधी मिळाली. अँड्र्यू कार्नेगी म्हणजे त्या काळचे स्टील किंग. आजच्या भाषेत सांगायचं तर त्यावेळचे एलॉन मस्क किंवा अंबानीसारखं व्यक्तिमत्व. ती मुलाखत फक्त काही तासांची ठरली होती, पण ती चालली तब्बल 3 दिवस. या 3 दिवसात कार्नेगींनी नेपोलियन हिलला एक प्रश्न विचारला, किंवा खरं तर एक आव्हानचं दिलं. कार्नेगी म्हणाले, नेपोलियन, जगभरात लाखो लोक गरिबीत जगतायत कारण त्यांना श्रीमंत कसं व्हायचं याचं शास्त्र माहीत नाहीये. तुला एक काम देण्याची माझी इच्छा आहे. तू पुढची 20 वर्ष या विषयाचा अभ्यास कर आणि तू जगातील सर्वात यशस्वी लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या यशाचं समान सूत्र म्हणजेच कॉमन फॉर्म्युला शोधून काढ आणि ते सूत्र एका पुस्तकाच्या रूपात सामान्य माणसापर्यंत पोहोचव. लक्षात ठेव, यासाठी मी तुला एकही रुपया पगार देणार नाही, पण जे ज्ञान तुला मिळेल ते ज्ञान पैशापेक्षा खूप मौल्यवान असेल इतकं नक्की. विचार करा मित्रांनो, 20 वर्ष फुकट काम करायचं? आपल्यासारख्याने विचार केला असता, अरे हा व्यक्ती वेडा झालाय का, फुकट कोण काम करेल? पण नेपोलियन हिलने फक्त 29 सेकंद विचार केला आणि हो म्हटलं. आणि त्या एका निर्णयामुळे 1937 साली, जेव्हा संपूर्ण जग महामंदीच्या संकटात होतं, लोक भुकेने मरत होते, तेव्हा हे पुस्तक प्रकाशित झालं, ज्याचं नाव होतं थिंक अँड ग्रो रिच. चला तर मग उलगडूया ती 13 गुपितं जी नेपोलियन हिलने 20 वर्षांच्या तपश्चर्येनंतर शोधून काढली. ही 13 तत्व म्हणजे दुसरं काही नसून श्रीमंतीच्या किल्ल्याच आहेत. पहिलं तत्व, प्रबळ इच्छाशक्ती, डिझायर, म्हणजेच इच्छा. पण इथे आपण गफलत करायला नको. रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक भिकाऱ्यालाही वाटत असतं की आपण श्रीमंत व्हावं. मग तो श्रीमंत का होत नाही? कारण त्याच्याकडे फक्त इच्छा आहे, प्रबळ इच्छा नाही. प्रबळ इच्छा म्हणजे काय? जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट हवी असते आणि ती मिळवण्यासाठी तुम्ही तुमचे इतर सगळे मार्ग बंद करून टाकता, कुठलाच प्लॅन बी नसतो, तेव्हा जी उरते ती म्हणजे बर्निंग डिझायर, अर्थात प्रबळ इच्छा. नेपोलियन हिल म्हणतात, वीक डिझायर्स ब्रिंग वीक रिझल्ट्स, जस्ट ॲज अ स्मॉल अमाऊंट ऑफ फायर मेक्स अ स्मॉल अमाऊंट ऑफ हीट. लहान आगीतून उष्णताही कमीच मिळते. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या मातीतला माणूस, धीरूभाई अंबानी. विचार करा, 50-60च्या दशकातला काळ. एक मुलगा येमेनला जातो, तिथे पेट्रोल पंपावर काम करतो. पगार किती? जेमतेम. पण पेट्रोल भरता भरता या मुलाने स्वप्न बघितलं की मला स्वतःचं साम्राज्य उभं करायचंय. त्यांच्या खिशात 500 रुपये होते, पण डोक्यात 500 कोटींचं स्वप्न होतं. लोक त्यांच्यावर सुद्धा हसले असतील, पण धीरूभाईंची इच्छा इतकी प्रबळ होती की त्यांना लोकांची टीका ऐकूच आली नाही. त्यांनी ठरवलं होतं, मी रिलायन्स उभी करणारच. त्यांची इच्छा फक्त पैसे कमवण्याची नव्हती,
तर जगातली सर्वात मोठी पॉलिस्टर कंपनी बनवण्याची होती. याला म्हणतात बर्निंग डिझायर. तुमच्यात सुद्धा अशीच आग कशी लागेल? नेपोलियन हिलनी यासाठी 6 स्टेप दिली आहेत. पहिली स्टेप, तुमचा आकडा फिक्स करा. बऱ्याचदा आपण म्हणतो मला खूप पैसे हवेत. पण मित्रांनो, खूप म्हणजे किती? युनिव्हर्सला किंवा तुमच्या मेंदूला कन्फ्यूज करू नका. तुम्हाला नक्की किती रुपये हवेत? 1 कोटी, 5 कोटी की 10 कोटी? तो आकडा तुमच्या मनात एकदम क्लिअर पाहिजे. अचूक रक्कम ठरवणं हीच तुमची पहिली जिंकलेली लढाई आहे. दुसरी स्टेप, बदल्यात काय देणार? पहिल्या स्टेपला पार केल्यावर आता प्रश्न येतो की तुम्ही ते मिळवण्यासाठी काय देणार? जगात फुकट काहीच मिळत नाही, हे कटू सत्य आहे. जर तुम्हाला ते पैसे हवे असतील तर त्या बदल्यात तुम्ही काय द्यायला तयार आहात? तुम्ही दिवसाचे 12 तास काम करणार आहात? तुमची झोप कमी करणार आहात? की एखादी नवीन स्किल शिकण्यासाठी कष्ट घेणार आहात? काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं, हे इथे लक्षात ठेवा. तिसरी स्टेप, डेडलाईन सेट करा. स्वप्न आणि ध्येय यामध्ये एकच फरक असतो, तो म्हणजे तारीख. तुम्हाला हे पैसे कधीपर्यंत हवे आहेत? एक तारीख ठरवा. उदाहरणार्थ, येत्या 31 डिसेंबर 2028 पर्यंत माझ्याकडे ही रक्कम असेलच. जेव्हा डोळ्यासमोर तारीख असते तेव्हाच आपण वेगाने धावायला लागतो. चौथी स्टेप, हे पैसे येणार कुठून? नोकरीतून, बिझनेसमधून की गुंतवणुकीतून? याचा एक पक्का प्लॅन बनवा. आणि सर्वात महत्त्वाचं, परफेक्ट वेळेची वाट बघत बसू नका. तुमचा प्लॅन कच्चा पक्का कसाही असू दे, आज आणि आत्ताच कामाला सुरुवात करा. पाचवी स्टेप, कागदावर उतरवा. आत्तापर्यंत आपण जे बोललो, तुम्ही ठरवलेला पैशांचा आकडा, तुम्ही काय कष्ट करणार, निवडलेली तारीख आणि तुमचा प्लॅन, हे सगळं एका कोऱ्या कागदावर स्वच्छ अक्षरात लिहून काढा. हे फक्त लिखाण नसून तुम्ही स्वतःशी केलेला एक कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि शेवटची 6वी स्टेप, जादू इथेच घडते. तुम्ही लिहिलेला तो कागद दिवसातून 2दा, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी मोठ्याने वाचा. आणि हो, नुसतं वाचायचं नाहीये, तर वाचताना डोळे बंद करून फील करा की ते पैसे तुम्हाला मिळालेच आहेत. त्या पैशांचा स्पर्श तुम्हाला जाणवतोय. जेव्हा तुमचा यावर विश्वास बसेल तेव्हाच मार्ग मिळायला सुरुवात होईल. मित्रांनो, 6वी पायरी सर्वात महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही हे मोठ्याने वाचता आणि फील करता तेव्हा तुमचं अंतर्मन, सबकॉन्शियस माइंड त्यावर विश्वास ठेवायला लागतं. आणि एकदा का अंतर्मनाने विश्वास ठेवला की मग तुम्हाला रस्ते आपोआप सापडू लागतात. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, माझी बर्निंग डिझायर काय आहे? दुसरे तत्व, अतूट श्रद्धा. आता तुमच्याकडे इच्छा आहे, पण मनात शंका आहे, हे खरंच होईल का? मी तर गरीब आहे, माझं शिक्षण कमी आहे, माझे ओळखीचे कोणी नाही. यावरचा उपाय म्हणजे दुसरं तत्व, फेथ, किंवा ज्याला आपण श्रद्धा म्हणतो. ही मंदिरातली श्रद्धा नाही, ही स्वतःवरची श्रद्धा आहे. मी हे करू शकतो हा वेडेपणाचा विश्वास आहे. तुम्हाला दशरथ मांझी यांची गोष्ट माहीत आहे, द माउंटन मॅन? हा माणूस बिहारमधील गयाजवळच्या एका छोट्याशा गावात राहायचा. गहलोर त्याचं गाव. त्याच्या बायकोला फाल्गुनीला दवाखान्याची गरज होती. पण गावातून शहरात जायला मध्ये एक भला मोठा 300 फूट उंच पहाड उभा होता. त्या पहाडामुळे 70 किलोमीटरचा वळसा घालून जावं लागायचं. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याची बायको, जिच्यावर तो जीवापाड प्रेम करायचा, ती वारली. त्या दिवशी दशरथ मांझीने नशिबाला दोष दिला नाही, देवाला दोष दिला नाही. त्याने त्या पहाडाकडे पाहिलं आणि एक वाक्य उच्चारलं जे आजही इतिहासात गाजतंय, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. विचार करा मित्रांनो, एकटा माणूस, हातात फक्त एक हातोडा आणि समोर 300 फुटांचा दगड. लॉजिक काय सांगतं? हे अशक्य आहे.
विज्ञान काय सांगतं? एक माणूस हे करू शकत नाही. पण फेथ म्हणजे काय? जिथे लॉजिक संपतं तिथे फेथ सुरू होते. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तब्बल 22 वर्ष हा माणूस रोज सकाळी उठून त्या पहाडाची छाती फोडत होता. गावातल्या लोकांनी त्याला वेडा ठरवलं, पण त्याच्या डोळ्यात एकच नशा होती. माझ्या बायकोचे हाल झाले तसे दुसऱ्या कोणाचे होऊ देणार नाही. आणि शेवटी 22 वर्षांनी तो पहाड झुकला. 70 किलोमीटरचं अंतर फक्त 1 किलोमीटरवर आलं. हे कशामुळे झालं? पैशामुळे? नाही. ताकदीमुळे? नाही. हे झालं फेथमुळे. नेपोलियन हिल म्हणतात, फेथ इज द हेड केमिस्ट ऑफ द माइंड. जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांमध्ये श्रद्धेचा मिसळ करता तेव्हा तुमच्या आत एक अशी शक्ती जागृत होते जी अशक्य गोष्टीला शक्य करते. तुमच्या आयुष्यातला पहाड कोणता आहे? गरिबी, बेरोजगारी, कर्ज? घाबरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. जर दशरथ मांझी पहाड तोडू शकतात तर तुम्ही तुमची परिस्थिती नक्कीच बदलू शकता. स्वतःला रोज सांगा, आय बिलीव्ह इन माय सेल्फ. माझा माझ्यावर विश्वास आहे. तिसरे तत्व, स्वयंसूचना, ऑटो सजेशन. आता तुम्ही म्हणाल, स्वतःवर विश्वास ठेवायचा पण कसा? आमचं मन तर सारखं निगेटिव्ह विचार करतं. अगदी बरोबर. मनाला कंट्रोल करण्यासाठी नेपोलियन हिलने तिसरं हत्यार दिलं आहे, ऑटो सजेशन. सोप्या मराठीत याचा अर्थ आहे स्वतःला सूचना देणे. आपलं सबकॉन्शियस माइंड हे एका सुपीक जमिनीसारखं असतं. तुम्ही तिथे बाभुरीचं बी पेरलं तर काटेच येतील आणि आंब्याची कोय लावली तर आंबेच येतील. जमिनीला माहीत नसतं की बी चांगलं आहे की वाईट. तिचं काम फक्त ते उगवणं आहे. तसंच जर तुम्ही स्वतःला रोज सांगत राहिलात की मी दुर्दैवी आहे, माझं काही खरं नाही, तर तुमचं अंतर्मन म्हणेल तथास्तु, आणि खरंच तुमचं वाटोळं होईल. पण जर तुम्ही खोटं का होईना पण स्वतःला सांगत राहिलात की मी यशस्वी आहे, मी श्रीमंत होत आहे, तर अंतर्मन ते सत्य करण्यासाठी कामाला लागेल. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचं उदाहरण बघा. सचिन जेव्हा क्रीजवर यायचा त्याआधी कित्येक तास तो ड्रेसिंग रूममध्ये डोळे बंद करून बसलेला असायचा. तो काय करायचा? तो व्हिज्युअलायझेशन करायचा. तो मनातल्या मनात ती मॅच खेळायचा. तो बघायचा की शोएब अख्तरने बाउन्सर टाकलाय आणि त्याने हुक शॉट मारलाय. तो बघायचा की शेन वॉर्नला त्याने कव्हर ड्राईव्ह मारलाय. जेव्हा तो प्रत्यक्षात मैदानात उतरायचा तेव्हा त्याच्या मेंदूला असं वाटायचं की अरे, हे तर मी आधी खेळलोय. याला म्हणतात पॉवर ऑफ ऑटो सजेशन. एकदा चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये एका वेटरने सचिनला सांगितलं, सर, तुम्ही जेव्हा एल्बो गार्ड घालता तेव्हा तुमची बॅट स्विंग बदलते. सचिनने ते ऐकलं. तो डिप्रेशनमध्ये गेला नाही. त्याने स्वतःला सूचना दिली, मला सुधारणा करावी लागेल. त्याने त्यावर काम केलं आणि पुढच्याच मॅचमध्ये शतक ठोकलं. आजपासून एक प्रयोग करा. एक मंत्र बनवा. उदाहरणार्थ, मी दिवसेंदिवस प्रत्येक बाबतीत प्रगत होत आहे. माझ्याकडे भरपूर पैसा आणि सुख येत आहे. हे वाक्य रोज सकाळी आरशात बघून, स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून, पूर्ण विश्वासाने 10 वेळा म्हणा. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे काय वेडेपणा आहे, मी तर गरीब आहे आणि हे काय बोलतोय. पण थांबू नका. 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस. हळूहळू तुमचं अंतर्मन हे स्वीकारेल. आणि एकदा का अंतर्मनाने स्वीकारलं की मग तुम्हाला अशा संधी दिसू लागतील ज्या आधी कधीच दिसल्या नव्हत्या. चौथे तत्व, विशेष ज्ञान, स्पेशलाइज्ड नॉलेज. लहानपणापासून आपल्याला शिकवलं गेलंय, नॉलेज इज पॉवर. ज्ञान ही शक्ती आहे. नेपोलियन हिल म्हणतात, ज्ञान ही शक्ती नाहीये. ज्ञान ही फक्त संभाव्य शक्ती, पोटेन्शियल पॉवर आहे. जोपर्यंत तुम्ही त्या ज्ञानाचा वापर करून काहीतरी कृती करत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाला कवडीची किंमत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे
जनरल नॉलेज तुम्हाला श्रीमंत बनवत नाही. तुम्हाला हवंय स्पेशलाइज्ड नॉलेज. याचं सर्वात भारी उदाहरण म्हणजे आपले मुंबईचे डबेवाले. यांच्याकडे कोणतीही MBAची डिग्री नाही. काही जण तर शाळेत सुद्धा गेले नाहीत. पण तरीही फोर्ब्स आणि हार्वर्ड बिझनेस स्कूल त्यांचे केस स्टडी करतात. प्रिन्स चार्ल्स त्यांना भेटायला येतात. का? कारण त्यांच्याकडे लॉजिस्टिक्स आणि टाइम मॅनेजमेंटचं विशेष ज्ञान आहे. रोज 2 लाख डबे पोहोचवतात. आणि चूक होण्याची शक्यता किती? 6 कोटींमध्ये 1. त्यांनी एक कोडिंग सिस्टीम विकसित केली आहे, रंग, अक्षरे आणि खुणा वापरून. हे ज्ञान त्यांना कोणत्याही पुस्तकात मिळालं नाही. त्यांनी ते गरजेतून निर्माण केलं. जर डबेवाल्यांनी विचार केला असता की आम्ही तर अशिक्षित आहोत, आम्ही काय करणार, तर आज ते जागतिक आयकॉन बनले नसते. तुम्ही स्वतःला विचारा, तुमच्याकडे असं कोणतं ज्ञान आहे ज्यासाठी लोक तुम्हाला पैसे देतील? यात सगळं काही माहीत असण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त एका गोष्टीबद्दल सगळं काही माहीत असलं पाहिजे. मग तुम्ही वडापाव बनवा, हेअर कटिंग करा किंवा कोडिंग करा. फक्त त्या क्षेत्रातला बाप माणूस बना. 5वे तत्व, कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन. Whatever the mind can conceive and believe, it can achieve. जी गोष्ट मन कल्पू शकतं आणि ज्यावर विश्वास ठेवू शकतं, ती गोष्ट साध्य होऊ शकते. नेपोलियन हिल म्हणतात, कल्पनाशक्ती ही आत्म्याची कार्यशाळा आहे. आज आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत, मोबाईल, इंटरनेट, विमान, वीज, हे सगळं एकेकाळी फक्त कोणाच्या तरी डोक्यातली एक कल्पना होती. एका 19 वर्षांच्या मुलाची सत्य गोष्ट सांगतो. नाव रितेश अग्रवाल. हा मुलगा कॉलेज ड्रॉपआउट होता. त्याला फिरायची आवड होती. फिरताना त्याला एक समस्या जाणवली. भारतात स्वस्त हॉटेल्सची अवस्था खूप घाणेरडी आहे आणि जी चांगली हॉटेल्स आहेत ती खूप महाग आहेत. त्याच्या खिशात पैसे नव्हते, पण त्याच्याकडे कल्पनाशक्ती होती. त्याने विचार केला, जर मी या छोट्या मोठ्या खराब हॉटेल्सना एकत्र आणलं, त्यांना ट्रेनिंग दिलं, त्यांच्या रूम्स सजवल्या आणि एका ब्रँडखाली आणलं तर? लोकांना ही आयडिया वेडेपणाची वाटली. अरे, दुसऱ्यांची हॉटेल्स तू कशी चालवणार? पण रितेशनं आपल्या कल्पनेवर विश्वास ठेवला. त्यानं ऑरावेल स्टेज सुरू केलं, ज्याचं नंतर ओयो रूम्स झालं. आज ओयो जगातली सर्वात मोठ्या हॉटेल चेनपैकी एक आहे. रितेशकडे हॉटेल नव्हतं, जमीन नव्हती, होती फक्त एक कल्पना. तुमच्या डोक्यातही रोज हजारो कल्पना येत असतील. अरे, आपण असा बिझनेस करू शकतो का? आपण हे ॲप बनवू शकतो का? पण आपण काय करतो? जाऊ दे, हे कसं शक्य आहे म्हणून सोडून देतो. ती चूक आपल्याला करायची नाही. जगातील सर्व संपत्ती, सर्व शोध हे सुरुवातीला फक्त एक आयडिया होते. कल्पनाशक्ती 2 प्रकारची असते. सिंथेटिक, जुन्या कल्पनांना एकत्र करून काहीतरी नवीन बनवणं, आणि क्रिएटिव्ह, पूर्णपणे नवीन काहीतरी शोधणं. तुम्ही तुमच्या व्यवसायात, नोकरीत कल्पनाशक्ती कशी वापरू शकता याचा विचार करा. 6वे तत्व, सुसूत्र नियोजन, ऑर्गनाइज्ड प्लॅनिंग. तुमच्याकडे इच्छा आहे, विश्वास आहे, ज्ञान आहे, कल्पनाही आहे. पण जर तुमच्याकडे प्लॅनिंग नसेल तर तुम्ही समुद्रात भरकटलेल्या जहाजासारखे आहात, ज्यांना दिशा माहीत नाही. नेपोलियन हिल म्हणतात, यू आर नेव्हर विप्ड अंटिल यू क्विट इन युअर ओन माइंड. श्रीमंत होण्यासाठी नुसतं स्वप्न बघून चालत नाही, त्याचा ब्लू प्रिंट तयार करावा लागतो. ऑर्गनाइज्ड प्लॅनिंग म्हणजे काय हे शिकायचं असेल तर आपण एका ब्रँडबद्दल बोलू शकतो. त्या ब्रँडचं नाव आहे अमूल. जेव्हा डॉक्टर वर्जीस कुरियन यांनी गुजरातमधील आनंद येथे काम सुरू केलं, तेव्हा परिस्थिती अतिशय बिकट होती. दूध नाशवंत आहे. ते शेतकऱ्याकडून ग्राहकापर्यंत वेळेत कसं पोचवायचं? त्यांनी एक जबरदस्त प्लॅन बनवला, कोऑपरेटिव्ह मॉडेल, ज्याला आपण सहकारी तत्व असे म्हणतो. 1.
गावागावात दूध संकलन केंद्र. 2. तिथून शीतकेंद्रात चिलिंग सेंटर नेणे. 3. तिथून फॅक्टरीत प्रोसेस करणे. 4. आणि तिथून ट्रक्स आणि रेल्वेने देशभरात पोहोचवणे. हा प्लॅन इतका अचूक होता की त्याला सप्लाय चेन मॅनेजमेंटचा मास्टरपीस मानलं जातं. त्यांनी शेतकऱ्यांना मालक बनवलं, नफ्यातला हिस्सा त्यांना दिला. यामुळे प्रत्येक जण मनापासून काम करू लागला. जर कुरियन साहेबांनी फक्त इच्छा व्यक्त केली असती आणि प्लॅनिंग केलं नसतं तर आज अमूल बटर आपल्या ताटात नसतं. यशस्वी लोक नियोजन करण्यात जास्त वेळ घालवतात आणि अंमलबजावणी करण्यात कमी, कारण त्यांचं नियोजन पक्कं असतं. 7वे तत्व, निर्णय क्षमता. नेपोलियन हिलने 25,000 पेक्षा जास्त अपयशी लोकांचा अभ्यास केला आणि त्यांना अपयशाचं सर्वात मोठं कारण सापडलं निर्णय न घेणं, अर्थात प्रोक्रॅस्टिनेशन. बघू, करू, जमलं तर, उद्या करू, हे शब्द तुम्हाला गरिबीत अडकवून ठेवतात. श्रीमंत लोक पटकन निर्णय घेतात आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम राहतात. गरीब लोक निर्णय घ्यायला खूप वेळ लावतात आणि घेतलेला निर्णय लोकांच्या सांगण्यावरून लगेच बदलतात. निर्णयाची खरी ताकद काय असते हे रतन टाटांकडून शिका. गोष्ट आहे 1998ची. टाटांनी इंडिका कार लॉन्च केली होती, पण ती बाजारात चालली नाही. नुकसान वाढलं. रतन टाटा आणि त्यांची टीम अमेरिकेत फोर्ड कंपनीकडे आपलं कार सेक्शन विकण्यासाठी गेली. तिथे फोर्डच्या चेअरमनने बिल फोर्डने त्यांचा अपमान केला. तो म्हणाला, तुम्हाला कार बनवता येत नाही तर धंदा सुरू का केला? आम्ही तुमची कंपनी विकत घेऊन तुमच्यावर मोठे उपकार करतोय. रतन टाटांना हा अपमान जिव्हारी लागला. त्यांनी तिथेच निर्णय घेतला, मी कंपनी विकणार नाही. ते त्याच रात्री टीमला घेऊन भारतात परतले. 90 मिनिटाच्या फ्लाईटमध्ये कोणीच काही बोललं नाही, पण टाटांच्या मनात आग होती. त्यांनी जीवाचं रान केलं. इंडिका सुधारली, टाटा मोटर्सला नफ्यात आणलं आणि बरोबर 9 वर्षांनी 2008मध्ये काळ फिरला. फोर्ड कंपनी डबघाईला आली होती. त्यांचे जॅग्वार आणि लँड रोवर हे ब्रँड नुकसानीत होते. तेव्हा रतन टाटांनी ते दोन्ही ब्रँड विकत घेतले. तेव्हा बिल फोर्ड काय म्हणाला, तुम्ही आमची कंपनी विकत घेऊन आमच्यावर मोठे उपकार केले आहेत. याला म्हणतात डिसिजन. जर रतन टाटांनी तेव्हा बघू, विचार करू असं म्हटलं असतं किंवा अपमान घेऊन गप्प बसले असते तर आज टाटा मोटर्स जागतिक कंपनी बनली नसती. तुम्ही तुमच्या आयुष्यातले निर्णय स्वतः घेता की इतरांच्या सल्ल्यावर जगता? लोक काय म्हणतील या भीतीपोटी निर्णय घेणं टाळू नका. चुकीचा निर्णय झाला तरी चालेल, पण निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. कारण घेतलेला निर्णय चुकीचा ठरला तर अनुभवातून शिकता येतं, पण निर्णयच घेतला नाही तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. पुढील भागात आपण उर्वरित 6 अत्यंत महत्त्वाची तत्व सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यामुळे तो भाग बघायला सुद्धा विसरू नका. भेटूया पुढील भागात.